हास्याचा धमाका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आपण पाहूया मजेशीर जोक्स. मुलगा, माझ्याशी लग्न कर. मुलगी, का असं काय आहे तुझ्यात? मुलगा, अरे मी आजकाल खूप डिमांडमध्ये आहे, पूर्ण देश मला शोधतो. मुलगी, अच्छा पण तू आहेस तरी कोण? मुलगा, विकास. गुगल सारखं हुशार दुसरं कोणी असू शकत नाही. मी काल बुचकळ्यात पडणे या वाक्याची माहिती शोधत होतो. गुगलने मध्येच विचारलं, डू यू वॉन्ट टू सी इमेज ऑफ बुचकळ्यात पडणे? मी हो म्हणालो आणि काय चक्क फोटो मिळाला बुचकळ्यात पडल्याचा. बायको, अहो मी माहेर जाते 10 दिवसांसाठी. नवरा मनात आनंदी होत, अरे वा, पण माझ्या जेवणाचं काय? बायको, टेन्शन घेऊ नका, मी फेसबुकवर रेसिपीची लिंक शेअर केली आहे, रोज नवीन काहीतरी बनवून खा. एकदा एका गावात तलाट्याच्या मागं कुत्रा लागतो. तलाठी सगळ्या गावातून पळून आल्यावर एका झाडावर चढतो आणि कुत्र्याला म्हणतो, साल्या, तुझ्याकडे गुंठाभर जरी जमीन असती ना, तर तुला समजलं असतं कुणाशी पंगा घातला ते. एक कड़वा सच, शादी में कुंवारे और शव यात्रा में बूढ़े लोग ज्यादा इसकी वजह जानते हैं कि दोनों को एक बात ही सताती है, हम नहीं गए तो हमारे कौन आएगा. कुछ औरतें नारियल खरीदते वक्त उस तब तक कान पर लगाकर हिलाती रहती है जब तक नारियल खुद नहीं बोल देता कि ले लो बहनों, मैं हूँ. नवरा आणि बायको एक कार ॲक्सिडेंटमध्ये वारले. नवरा भूत बनला आणि बायको चिटकीन. काही वेळ नंतर दोघेही भेटले. बायको, किती वेगळे दिसता तुम्ही भूत झाल्यावर. नवरा, अगं वेडी, तू तर बिलकुल नाही बदललीस. विदेशात थंडी पडली की तिकडच्या लोकांची तोंड लाल टोमॅटो सारखी होतात आणि आपल्याकडे खाऱ्या शेंगदाण्यासारखी तोंड होतात. नवरा, मी आज बाहेर जेवायला जाणार आहे ग. बायको, अहो बाहेरच नका खात जाऊ, घरचीच खात ना, बाहेर चांगलं नसतं आणि धूळ पण खूप असते. नवरा, अगं आज शेवटचंच बाहेर जाऊन खाऊन येतो. बायको, बर. नवरा घरी आल्यावर, हे काय ग, तुला बाहेरचं जेवण आवडत नाही ना, धूळ असते म्हणे, आणि हे काय बाहेर नाही ना खाल्लं, घरात आणून खाल्लं खात आहे. सासऱ्याने जावयाला विचारले, दिवाळी सणाला तुम्हाला काय देऊ? जावई म्हणाला, पेट्रोलवर चालणारी कोणतीही वस्तू चालेल. मग सासऱ्याने सिगारेट लायटर दिलं. बाई, मोबाईल पहा, आजकाल लोक खूप बदललेत. समोरचा, का? बाई, समोर बोलायची हिंमत नाही, पण कमेंटमध्ये सगळे शेअर. रीलवर बहादूर, रिअलमध्ये सायलेंट. मस्तानीचा डायलॉग, किस की तलवार पे सर रखूं, बता दो मुझे, इश्क करना अगर सीखता है तो सजा दो मुझे. असे स्टेटस ठेवणाऱ्या पोरी घरच्यांनी पकडले की म्हणतात, पप्पा हाच माझ्या मागे लागला होता. दाढी असल्यावर प्रतिक्रिया. आई, दाढी कर, जनावर दिसायला लागला. प्रेयसी, आधी मानव दिसायला लागला. मित्र, भावा एक नंबर दाढी केल्यावर. आई, माझं बाळ माणसात आलं. प्रेयसी, माझा हिरो. मित्र, आलं छक्क. आज सकाळी मला खूप थंडी वाजत होती. मग मी कॅलेंडरचं पान पलटून तिथे मी मे महिना लावून टाकला, तेव्हा कुठं उबदार वाटायला सुरुवात झाली. तुम्ही पण करून बघा. बायकोच्या नजरेतून जगाकडे पाहूया. जगातील सगळ्यात उत्कृष्ट माणूस तिचे बाबा. जगातील सगळ्यात
प्रेमळ स्त्री तिची आई, जगातील सगळ्यात हुशार स्त्री ती स्वतः, जगातील सगळ्यात दुःखी नवरा तिचा भाऊ, जगातील सर्वात मोठा शत्रू तिची नणंद, जगातील सर्वात सुंदर पुरुष तिचा मुलगा, जगातील सगळ्यात अडाणी स्त्री तिची सासू आणि जगातील सगळ्यात खराब कामचोर, स्वार्थी, खोटारा, कंजूस, बेकार माणूस कोण ओळखा तुम्ही? बायकोच्या नजरेतील जग. बायको, आजपासून मी डाएटवर आहे. नवरा, भारी, मी पण सपोर्ट करतो. बायको, मग हे समोसे तुम्ही संपवा. नवरा, समोसा खात, डाएट तुझं, वजन माझं. माणसाला फुकट गेलेल्या वेळेची किंमत केव्हाच कळते, जेव्हा फोन चार्जिंगला लावून बटन चालू करायचं राहूनच जातं. कोल्हापूरचं एक कुटुंब पुण्याला मुलगी पाहायला जाते. मुलाचे वडील, तुमची मुलगी काय करते? मुलीचे वडील, ॲक्टर आहे टिकटॉकवर. आणि तुमचा मुलगा काय करतो? मुलाचे वडील, आर्मीत आहे, पबजीमध्ये. जोड़ी या तो ऊपर ही बनाती है, सिर्फ जगने नीचे आती है. ट्रेन में सफर कर रहा था, सामान बैठी आंटी ने पूछा, खा के हो बेटा? मैंने कहा, मेरा शादी हो गई आंटी, अब मैं खोका नहीं रहा. बायको, तुम्ही मला सोडणार नाही ना? नवरा, नाही ग. बायको, मी जाडी झाले तर? नवरा, नाही सोडणार. बायको, मी वेडी झाले तरी? नवरा, सोडलंय का अजून? नवरा ऑफिसमध्ये खूप काम करत असतं ग. डोकं फार थकून जातं. बायको, मग घरी आल्यावर काय करता? डोकं चार्जिंगला लावतो. बायको, कसं काय? नवरा, तुझी कटकट ऐकली की माझ्या डोक्यातले सगळे उरलेले रक्त सुद्धा सोसायला लागतं. साली, बताओ सबसे पवित्र वस्तु क्या है? जीजा, मोबाइल. साली गुस्से में, वो कैसे? जीजा, यह बाथरूम अस्पताल शमशान से आकर आने के बाद भी बिना धोए हुए घर, रसोई और मंदिर सब जगह जा सकते हैं. दोनच काम आहेत आपल्या देशातील लोकांना. एक म्हणजे आधार कार्ड लिंक करणं, दुसरे म्हणजे KYC करणं. देणं न घेणं, आधार कार्ड लिंक करून घेणं. पोरगा आईला विचारतो, आई, अभ्यास केल्यावर काय मिळतं? मान सन्मान. आई, नोकरी, पैसा. पोरगा, मग बाबा अभ्यास का नाही करत? आई, बाबा आधीच चुकून पास झाले आहेत. तर मंडळी, तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.